नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 358 ते 365. देहाचा पडदा होता दूर, भूततत्व होते प्राप्त. ज्या हेतूने केले कर्म, तेच होतसे फलद्रुप. मीच दिसे ज्या डोळ्यास, मलाच जे ऐकती कान. मलाच कल्पिती मनात, वाणीतही माझेच वर्णन. सर्वांगी सर्व ठिकाणी, नमिले मजला ज्यांनी. दान पुण्य जे केले काही, ते माझ्याच उद्देशाने. अभ्यासिले ऐसे ज्ञान, जयातून माझे आकलन. तृप्त जाहले जे अंतर्बाह्य, मलाच अर्पिले आयुष्य. आम्ही हरीचे दास म्हणून, मिरविण्या ऐसे भूषण. होतसे त्यांना अहंकार, जगात त्यांना माझा लोभ. माझ्याच इच्छेने जे सकाम, माझ्याच प्रेमाने प्रेममय. वेडावले माझी पडूनी भूल, न जाणती लोकांस. मला जाणती शास्त्रांमधून, माझ्याच मंत्राचा करती जप. काया वाचा मनापासून, करती माझेच भजन. ते मरण्याच्या पूर्वीच, माझ्याशी झाले एक रूप. मग सांगते नंतर, जातील का दुसऱ्या गतीस. देहाचा पडदा एकदा का दूर झाला, म्हणजेच एकदा का मृत्यू आला की भूततत्व प्राप्त होतं. आणि मग त्यावेळेला ज्या हेतूने आपण आधी कर्म केलेलं असतं, तोच हेतू फलद्रूप होतो. ज्या डोळ्यांना मीच दिसतो, जे कान मलाच ऐकतात आणि ज्या मनामध्ये माझीच कल्पना केली जाते, वाणीतूनही माझंच वर्णन केलं जातं. सर्वांगी सर्व ठिकाणी जे मलाच नमतात. दान पुण्य काहीही जरी केलं तरी मी प्राप्त व्हावं याच उद्देशाने करतात. अभ्यास करून ज्ञान मिळवतात, ज्यामधून त्यांना माझं आकलन होतं आणि त्यामुळे ते अंतर्बाह्य तृप्त होतात आणि सगळं आयुष्य मलाच अर्पण करून टाकतात. आम्ही हरीचे दास म्हणवून घेण्यामध्ये त्यांना कुठलीही लाज वाटत नाही. उलट असं करून मिरवण्यामध्ये त्यांना भूषणच वाटतं, ज्यामुळे त्यांचा अहंकार दूर होतो आणि सगळ्या जगामध्ये त्यांनाच माझं प्रेमही मिळतं. माझ्याच इच्छेने जे सकाम झालेले असतात आणि माझ्या प्रेमाने प्रेममय होतात आणि ज्यांना भूल पडून माझंच वेड लागतं
आणि सर्व लोक ते विसरून जातात. मला शास्त्रांमधून जाणतात, माझ्याच मंत्राचा जप करतात, काया वाचा मनापासून माझंच भजन करतात. म्हणजे थोडक्यात संपूर्णपणे जे मीमय होऊन जातात ते मरायच्या आधीच माझ्याशी एकरूप झालेले असतात. तर मग अर्जुना सांग बरं, मृत्यूनंतर तरी ते दुसऱ्या गतीला कसे बरं जातील? अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 358 ते 365. धन्यवाद. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 366 ते 373. असा ठेवूनी अर्पण भाव, आत्मभाव केला अर्पण, असे करुनी माझे भजन, मजसी झाले एक रूप. अर्जुना आपुला जीव भाव, अर्पितो ना जोवरी भक्त, आनंद नाही मज तोवर, दुजान कोणता उपचार. म्हणे जो मी जाणिले स्वरूप, निश्चित असे ते फोल, मिरवितो जो मोठेपण, तेच असे उणेपण. यज्ञदान करुनी तप, वाटे कुणा होईल भगवान प्राप्त, साऱ्याची माझ्या समोर, काडी तुकी ना किंमत. अर्जुना वेदान वाचून, ज्ञानात असे का कोणी श्रेष्ठ, शेषाहून अधिक मुखातून, बोलणारा आहे कोण. शेष तोही बसेल पुन, माझ्या अंथरुणाच्या तळात, वर्णन करीत फिरे मागे वेद, सनकादिकांना लागे वेड. तपस्वींची करुनी निवड, निवडला जो शिवायोग्य, शिवशंकर ही टाकून अभिमान, चरणोदक माझे घेई मस्तकावर. कोण असे जी लक्ष्मी योग्य, सांग मजसी ऐश्वर्यात, ज्या लक्ष्मीच्या घरात, श्रीये सारख्या दासी जेथ. भक्त जेव्हा स्वतःचा आत्मभाव मला अर्पण करतो आणि माझं भजन करतो, तेव्हाच तो माझ्याशी एकरूप होतो. असं सांगून कृष्ण म्हणतात, अरे अर्जुना, आपला जीवभाव जोपर्यंत भक्त देणार नाही तोपर्यंत मी संतुष्ट होणार नाही, आणि त्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही उपचार ह्या स्वरूप प्राप्तीसाठी नाही. जो म्हणतो की मी स्वरूप जाणलं,
ते निश्चितच फोल असतं आणि हा स्वरूप जाणण्याचा मोठेपणा तो जो मिरवत असतो तोच खरा त्याचा उणेपणा असतो. कुणाकुणाला असं वाटतं की यज्ञ, दान, तप केलं की भगवंत प्राप्त होतील. पण अरे, या सगळ्याची किंमत माझ्यासाठी काडी इतकी सुद्धा नसते. अरे अर्जुना, वेदांत वाचून ज्ञानामध्ये कुणी श्रेष्ठ आहे का? किंवा शेषाहून मुखामधून अधिक बोलणारा असा कोणी आहे का? पण हा जो शेष आहे तो माझ्या अंथरुणाच्या तळामध्ये लपून बसलेला असतो. आणि वेदसुद्धा ज्याचं वर्णन शास्त्र आणि ज्ञानासाठी सगळ्यात वर केलं जातं आणि जे सनकादिकांनाही वेड लावतात, हे वेदसुद्धा माझ्यासमोर आले की माघार घेतात. सगळ्या तपस्वींमधून निवड करून शिवशंकर हा सुद्धा माझं चरणोदक आपल्या मस्तकावर घेतो. अरे, ज्या लक्ष्मीच्या घरामध्ये श्रीयेसारख्या दासी काम करतात, ती लक्ष्मीसुद्धा ऐश्वर्याच्या बाबतीत माझ्या तोडीची ठरत नाही. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 366 ते 373. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 374 ते 381. त्यांनी खेळता भातुकली, नाव घराला दिले अमरावती. इंद्रादिक तेव्हा बनती, बाहुले त्या खेळातली. कंटाळुनी मोडता खेळ, महेंद्र होतसे तेव्हा रंक. टाकती त्या झाडावरी कटाक्ष, होतसे तो कल्पवृक्ष. दासी जातीच्या घराजवळ, शक्ती त्यांची अशी महान. ऐश्वर्याची मुख्य मालकीण, तिचीही नाही किंमत. सोडून सारा अभिमान, झाली ती माझी सेवक. तेव्हा कुठे लाभले भाग्य, धुवायाचे माझे पाय. सोडून द्यावे मोठेपण, शास्त्राध्ययनाचा अभिमान. वृत्ती ठेवावी अतिलहान, होतसे माझ्याशी जवळीक. सहस्र किरणांचा जो सूर्य, चंद्राचेही लपे ज्या पुढे तेज. काजव्यांनी मग त्याचे समोर, कशास मिरवावा डौल. लक्ष्मीचेही न चाले थोरपण, शिवाचे न पुरे पडते तप. कसे जाणतील सांग मज, सामान्य जागळ लोक. शरीर टाकावे ओवा
सकल गुणांचे उतरवावे लोण, संपत्तीचा सारा मद टाकावा उतरवून. ह्यानंतर पुढे भगवान अर्जुनाला असं म्हणतात की अरे, स्वर्गामध्ये लक्ष्मी निवास करत असते आणि त्यालाच अमरावती असं त्या जागेला नाव आहे. आणि तिथे लक्ष्मी जेव्हा भातुकली खेळते तेव्हा श्रीयेसारख्या कितीतरी दासी तिथे हजर असतात. त्या सगळ्या मिळून जेव्हा भातुकली खेळतात तेव्हा इंद्रादी सर्व देव हे जणू काही त्या खेळातले बाहुले बनतात. आणि कंटाळून खेळ मोडून टाकल्यानंतर तो महेंद्र रंक होऊन जातो आणि झाडाकडे कटाक्ष टाकल्यावरती त्या झाडाचा कल्पवृक्ष होतो. दासी ज्या तिच्या घराजवळ असतात त्यांचीसुद्धा अशा वेळेला शक्ती एवढी महान असते की ऐश्वर्याची मुख्य मालकीण तिचीही म्हणजेच त्या लक्ष्मीचीही तेव्हा काहीही किंमत उरत नाही. मग सगळा अभिमान सोडून तेव्हा कुठे ती माझी सेवक होते आणि तिला माझे पाय धुण्याचं भाग्य लाभतं. तेव्हा सर्व मोठेपणा सोडून द्यावा. शास्त्र अध्ययन ह्याचा जो अभिमान असतो तोही दूर करावा आणि आपली वृत्ती अत्यंत लहान ठेवावी. तेव्हाच माझ्याशी जवळीक साधता येते. सहस्र किरणांचा तो सूर्य, चंद्राचं सुद्धा त्याच्यापुढे तेज कुठे दिसून येत नाही. तर मग त्या सूर्यासमोर काजव्यांनी कशाला बरं डौल मिरवावा. अरे, जिथे लक्ष्मीचं थोरपण सुद्धा चाललं नाही, शिवाचं तपसुद्धा पुरं पडलं नाही, तेव्हा सामान्य अजागळ लोक मला कसं बरं जाणतील. शरीर अख्खं ओवाळून टाकावं, सगळ्या गुणांचं लोण उतरवावं, संपत्तीचा सारा मद उतरवून टाकावा, तेव्हाच मी प्राप्त होऊ शकतो. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 374 ते 381. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 382 ते 389. भक्ती करावी अमर्याद, अर्पावे आनंदाने एक, कोणते जे आवडे फळ, कुठल्या का झाडाचे असेल. भक्त ठेवता ते माझ्या समोर, पुढे करून मी दोन्ही हात, उचलून ते देठा सहित, आदराने करतो सेवन. भक्तिभावाने देई कोण, एखादे मजला फूल, वासन घेता भुलून त्यास, घालतो मी ते मुखातच. फुलाचेच घ्यावे कशास, दिले जर कोणी झाडाचे पान, सुकलेले वा असो हिरवेगार, ताजे नसले तरी चालेल. प्रेमाने भरलेले समजून, स्वीकारतो मी ते पान, भुकेला जसे होईल संतुष्ट, अमृताचे करून सेवन. घडेल असेही एक वेळ,
झाडपालाही नाही मिळणार, पाण्याचा परी दुष्काळ नसेल कधीच. पाणी जे मिळेल सर्वत्र, त्यास न लागे कष्ट वा खर्च. सर्वस्व समजुनी भांडवल, केले ते मजला अर्पण. वैकुंठाहून केली देऊळे भव्य, कौस्तुभरत्नांहुनी तेजस्वी रत्न. करुणी त्यांचे अलंकार, केले मजते अर्पण. ह्यानंतर भगवंत म्हणतात, भक्ती करावी त्याला कुठलीही मर्यादा असू नये, म्हणजेच अमर्याद अशी भक्ती करावी. अगदी आनंदाने जे आवडेल असं कोणतंही फळ, मग ते कुठल्याही झाडाचं का असेना, मला अर्पण करावं. अरे असं कुठलंही फळ जेव्हा भक्त माझ्यासमोर ठेवतात, तेव्हा दोन्ही हात पुढे करून देठासहित ते मी उचलतो आणि आदराने सेवन करतो. भक्तिभावाने कोणी मला एखादं फूल जरी दिलं तरी त्या भक्तीमुळे मी भुलून जातो आणि त्या फुलाचा वास न घेता मी सरळ ते मुखातच घालतो. फुलाचंच कशाला घ्यायचं? जर कोणी झाडाचं साधं पान दिलं, मग अगदी ते हिरवंगार असो किंवा सुकलेलं असो, तर ते ताजं नसलं तरीसुद्धा ते पान मला चालतं. प्रेमाने भरलेलं समजून ते पान मी स्वीकारतो आणि भुकेलेल्याला अन्न मिळाल्यानंतर तो जसा संतुष्ट होईल किंवा अमृताचं सेवन करून त्याला जेवढा आनंद मिळेल तितकाच आनंद मला ते पान मिळाल्यानंतर होत असतो. असंही कधीतरी घडतं की झाडपालासुद्धा मिळणार नाही, पण पाण्याचा दुष्काळ मात्र कधीच नसेल. सर्वत्र मिळणारं पाणी, त्याला कष्ट खर्च काहीच लागत नाही, पण त्यालाच सर्वस्व भांडवल समजून ते जरी मला अर्पण केलं तरी ते सुद्धा मला खूप भारावून टाकतं. वैकुंठाहून मोठी मोठी देवळं बांधली, कौस्तुभ रत्नांहून तेजस्वी रत्न जरी असली आणि त्याचे अलंकार करून मला जरी अर्पण केले, तरी त्याहीपेक्षा सर्व भावानिशी अर्पण केलेल्या साध्या साध्या गोष्टीसुद्धा मला खूप खूप भावतात. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 382 ते 389. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 390 ते 397. क्षीरसागर अति सुंदर, दूध भरलेली शय्यागृह, केली त्यांनी उत्पन्न माझ्याच साठी. कापूर अगर चंदन, सुगंधी द्रव्यांचा डोंगर, केला मजला अर्पण दीपमाळेवर लाविले सूर्यास. वाहने गरुडासम कल्पवृक्षांची बाग, कामधेनूंचे कळप, केले मजला अर्पण. पक्वान्ने अमृता समान, दिली मजला नैवेद्यास.
भक्त जर देई जलाचा थेंब, तरी होतो मी संतुष्ट. अर्जुना तुला सांगावे काय, तूच डोळ्याने पाहिलेस. सुदाम्याच्या पोह्याची गाठ, सोडविली हाताने मीच. ओळखतो मी केवळ भाव, लहान थोर अशी नसे निवड. भक्त जरी असेल कोण, मेजवानी मज त्याचा भाव. पान फूल असो वा फळ, केवळ असे ते निमित्त मात्र. आवडते आम्हाजे वास्तविक, भक्तातील शुद्ध भक्ती तत्व. ऐक अर्जुना म्हणून, बुद्धी घे तू एकवटून. मनोरूपी देवळात सहज, अनमजला विसरू नकोस. यानंतर भगवान असं म्हणतात, अत्यंत सुंदर असा क्षीरसागर, दूध भरून ठेवलेली शय्यागृह ही जणू काही लोकांनी माझ्याचसाठी उत्पन्न केली आहेत. कापूर, अगर, चंदन असे सुगंधी द्रव्यांचे डोंगर हे लोक मला अर्पण करतात. जणू काही दीपमाळेवरती लखलखता सूर्य ते माझ्यासाठी लावतात. गरुडासारखी वाहनं. गरुड हा पक्षी विष्णूचं वाहन कसं काय झालं यासाठी एक गोष्ट आहे. गरुड हा कश्यप ऋषींना वीनतेच्या पोटी झालेला दुसरा मुलगा. यांनी स्वर्गलोकाहून अमृत आणलं आणि आपल्या आईला सवतीच्या दास्यातून मुक्त केलं. अमृत वाहून नेत असताना त्यांनी त्यातला एक बिंदूही चाखला नाही. हे पाहून विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला अमृताखेरीजच अमरत्व दिलं. त्याने विष्णूंची सेवा करण्याची तीव्र मनीषा दाखवली. तेव्हा तू माझं वाहन व्हावंस असं विष्णूंनी त्याला सांगितलं. त्यामुळे गरुडा इतकं म्हणजे खुद्द विष्णूंचं वाहन असलेलं इतकं उत्तम प्रकारचं वाहन माझ्यासाठी जरी आणलं, कल्पवृक्षांची बाग, कामधेनूंचे कळप ह्यांचं जरी मला अर्पण केलं, किंवा अमृता समान अशी पक्वान्नं मला नैवेद्य म्हणून दाखवली, त्याहीपेक्षा जर एखाद्या निर्मळ भक्ताने, एखाद्या खऱ्या भक्ताने मला साधा पाण्याचा एक थेंब जरी दिला, तरीही मी सर्वात जास्त संतुष्ट होतो. आता अर्जुना, तुला काय सांगावं? तू तुझ्या डोळ्यांनी पाहिलंयस. सुदाम्याच्या पोह्याची गाठ मी स्वतःच्या हाताने सोडवली. याचीही एक छोटी गोष्ट. सुदाम नावाचा एक अत्यंत दरिद्री ब्राह्मण कृष्णाचा बालपणचा मित्र होता. कृष्ण द्वारकेत वैभवाच्या शिखरी पोचले तरी दारिद्र्यात दिवस तो काढत होता. पण कृष्णाजवळ काही याचना करावी असं त्याच्या मनात सुद्धा येईना. बायकोनी अनेक वेळा त्याला आग्रह केला, तेव्हा तो कृष्णाकडे जायला तयार झाला. बरोबर भेट म्हणून काहीतरी नेणं आवश्यक होतं, पण जवळ तर काहीच नव्हतं. तेव्हा काय न्यायचं हा विचार पडला. बायकोनी थोडेसे पोहे उसने आणून त्या फाटक्या धोत्रात बांधले होते. द्वारकेला सुदाम पोचल्यानंतर कृष्णाने चांगलं आतिथ्य केलं आणि बहिणीने मला काय दिलंय ते दाखव पाहू असं म्हणून सुदाम्याच्या धोत्राची गाठ सोडून त्यातले पोहे आवडीने खाल्ले. नंतर सुदामा काही न मागता परतला व घराजवळ येतो तोच त्याला सोन्याची सुदाम नगरी दिसली. कृष्णाने पोह्याचा मोबदला त्याला असा नकळत दिलेला होता. तेव्हा
अर्जुना, तू एक लक्षात घे की मी केवळ भाव ओळखतो. त्याच्यामध्ये लहान मोठा अशी निवड नसते. कुणीही भक्त असला तरी माझ्यासाठी मेजवानी म्हणजे त्याच्या मनातला माझ्याप्रती असलेला भाव. पान असो, फूल असो वा फळ असो, ते केवळ एक निमित्त मात्र असतं. पण आम्हाला जे आवडतं ते म्हणजे भक्ताच्या आतमधला शुद्ध भक्ती तत्व किंवा भक्तिभाव. म्हणून अर्जुना, तू तुझी बुद्धी एकवटून घे आणि तुझ्या मनोरूपी देवळामध्ये ती साठवून ठेव आणि मला कधीही विसरू नकोस. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 390 ते 397. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 398 ते 405. जे जे करशील व्यापार, शब्दादी जे विषय भोगशील, यज्ञ करशी वा करशी हवन, नाना विविध, गरजूस जरी देशील दान, नोकरांना देशील जे वेतन, तपाचरणादी साधन, वाव्रतांचे पालन, करशील जे जे कर्म, अथवा घडेल सहजीच, समजून ते सारे करावेस, माझ्या प्रतीच. जे जे केलेस कर्म, नको तयाची आठवण, शुद्ध करून सारी कर्म, मजला कर तू अर्पण. अग्निकुंडात टाकता बीज, मुकते ते अंकुरण्यास, कर्म सोबरे वाईट, अर्पिता मजन देते फळ. कर्म जे राहते शिल्लक, सुख दुःख रूपे होतसे फळ, घेण्यासाठी त्याचा भोग, देहाची पडतसे गरज. ज्या क्षणी अर्पियले कर्म, जन्म मरण झाले दूर, जन्मानंतरचे कष्ट, नष्ट होती आपोआप. म्हणून अर्जुना या परी, संन्यासयुक्ती ऐसी सोपी, अंमलात आणती लवकरी, अन्यथा लांबेल फळप्राप्ती. ह्यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अरे अर्जुना, तू जे कुठले व्यवहार किंवा व्यापार करशील, जे कुठले शब्दादी विषय भोगशील, यज्ञ करशील, हवन करशील,
नानाविध प्रकारची कर्म करशील. गरजूला दान देशील, नोकरांना जे वेतन देशील किंवा तपाचरणादी साधना करशील, कुठल्याही व्रतांचं पालन करशील. जे जे कर्म करशील किंवा जे कर्म तुझ्या हातून सहज घडेल ते सगळं माझ्या प्रती आहे असं समजून तू ते कर. जे जे कर्म आपण करतो त्याची आठवण मुळीसुद्धा ठेवू नकोस. शुद्ध कर्म करावं आणि मला अर्पण करून टाकावं. यज्ञकुंडामध्ये बीज टाकल्यानंतर त्याला कधीच अंकुर फुटत नाही. तसंच कर्म बरं असो वा वाईट असो, मला जर अर्पण केलं तर त्याचं फळच मिळत नाही. कर्म जेव्हा शिल्लक राहतं तेव्हा सुख दुःख रूपी फळं मिळतात आणि त्याचा भोग घेण्यासाठी देहाची गरज पडत असते. पण ज्या क्षणी मला कर्म अर्पण करता त्यावेळेला जन्म मरण दूर होतं हे निश्चित. जन्मानंतरचे कष्ट आपोआप नष्ट होऊन जातात. म्हणून अर्जुना, अत्यंत सोपी अशी ही युक्ती, ज्याला संन्यास युक्ती असं म्हणतात, ती मी तुला सांगितली. ती तू लवकरात लवकर अंमलात आण, नाहीतर मग फळप्राप्तीसुद्धा लांबणीवरती पडेल. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 398 ते 405. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 406 ते 413. देहाची ही नको कैद, वा सुख दुःखाचा सागर, सुखाने लाभावे सुखरूप, एक रूप मजसी होन. आहे कसा मी विचारशील, सर्व प्राण्यांमध्ये समान, आप पर असा भेद, नसे जेथे काहीच. मजला ऐसे जाणून, सोडून कर्तृत्वाचा अहंकार, कर्म करती मनापासून, अन करती माझे भजन. वरवर दिसती ते देहात, परिदेहावरी न त्यांचा लोभ, रंगलेले ते माझ्यात, अनमितयांच्या हृदयात. वटवृक्षाचे वृक्षत्व, सामावते इवल्या बीजात, तसाच जो बीजकण, रहातसे वृक्षातच. भक्तात आणि आमच्यात, तसाच अर्जुना आहे भेद. बाह्यतः केवळ नावातच, अंतरंग एकच वास्तविक. उसने आणुनी अलंकार, केले अंगावर धारण. मनात वाटे उदासीन, त्यांचे विषयी. वारा वाहतसे परिमळ,
देठावर फूल सुगंधहीन, तसाच असे भक्ताचा देह, आयुष्यास धरून. यानंतर भगवंत अर्जुनाला म्हणतात, अरे अर्जुना, ही देहाची कैद जर नको असेल किंवा सुखदुःखाचा सागर तरून जायचं नसेल आणि असं जर वाटत असेल की सुखाने सुखरूप होऊन लाभावं, तर माझ्याशी एकरूप होण्याशिवाय पर्याय नाही. मी कसा आहे असं विचारशील तर सगळ्या प्राण्यांमध्ये मी समान आहे. आपला परका असा भेद जिथे मुळीच नाही तसा मी आहे. मला असं जाणून स्वतःच्या कर्तृत्वाचा अहंकार दूर करून मनापासून कर्म करतात आणि माझं भजन करतात असे लोक वरवर देहामध्ये दिसतात, पण स्वतःच्या देहावर त्यांचा मुळीसुद्धा लोभ नसतो. ते सदोदित माझ्यामध्ये रंगलेले असतात आणि मीच त्यांच्या हृदयामध्ये असतो. वटवृक्षाचं वृक्षत्व एका छोट्याशा बीजामध्ये सामावलं जातं आणि तसंच ते बीजकणही वृक्षामध्येच राहत असतात. तसंच भक्तात आणि आमच्यात कुठलाही भेद नाही. बाह्यतः केवळ नावाचा फरक आहे, पण अंतरंग मात्र एकच आहे. उसने अलंकार आणून अंगावरती धारण करायचे अशांविषयी मला अत्यंत उदासीन वाटतं. अरे वारा सुगंध वाहतो, सुगंधहीन फूल देठावरती तसंच राहतं. आपल्या देहाचंही थोडंसं असंच आहे. भक्ताचा देह हा देठावरती सुगंधहीन फूल असल्याप्रमाणेच आयुष्याला धरून राहत असतो. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 406 ते 413. धन्यवाद.